नमस्कार. संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. कोल्हापूरला उत्तम हवा आहे, मुबलक पाणी आहे, वैशिष्ट्यपूर्ण खाद्य संस्कृती आहे, ऐतिहासिक गड किल्ले वास्तू आहेत, साक्षात आई अंबाबाईचं वास्तव्य आहे, ज्योतिबा आहे, खिद्रापूर आहे. पर्यटनदृष्ट्या कोल्हापूर जिल्हा हा अत्यंत समृद्ध जिल्हा आहे आणि त्यामुळेच गेल्या काही वर्षामध्ये कोणत्याही सुट्ट्या आल्या की कोल्हापूर हाऊसफुल झालेलं असतं. पर्यटनाच्या नकाशावरती कोल्हापूर दिवसेंदिवस ठळक बनत चालले हे अगदी स्पष्ट आहे. नूतन पालकमंत्री दीपक केसरकरजी यांनी सुद्धा पर्यटनाला वाढ करण्याच्या दृष्टीनं काही प्रयत्न सुरू केलेले आहेत. जिल्हा प्रशासन या संदर्भामध्ये प्रयत्न करते. पर्यटनाची क्षमता नक्कीच कोल्हापूर जिल्ह्यात आहे, पण शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये जे पर्यटक येतात त्यांना आपण नेमक्या कोणत्या सोयी सुविधा देतोय याचा कधी आपण विचार करणार आहोत का? आजवर सगळ्याच पक्षाच्या राजकीय नेत्यांनी स्वतःची राजकीय सोय बघितली आणि कोल्हापूरची जी काही एक क्षमता आहे त्या क्षमतेमुळेच कोल्हापुरातील टुरिझम डेव्हलप होत गेलेला आहे, ही वस्तुस्थिती आहे. कोल्हापूर शहरामध्ये जो पर्यटक येतो तो आल्यानंतर त्याला किमान चांगले रस्ते आपण देणार आहोत का? किमान उत्तम सुस्थितीतली स्वच्छतागृह देणार आहोत का? पार्किंगसाठी जागा देणार आहोत का? आणि इथं येणाऱ्या पर्यटकांना चांगली माहिती देतील असे गाईड असतील का? या सगळ्या मूलभूत गोष्टींचा आपण कधी विचार करणार आहोत का? गेल्या महिन्याभरातील आपण कोणतंही वर्तमानपत्र उघडलं तर आपल्याला कोल्हापूर शहरातील रस्त्यांची दुर्दशा या मुद्द्यावरून अनेक कॉलम सेंटीमीटरच्या बातम्या दिसतात. आम्ही बी न्यूजच्या माध्यमातून सातत्याने कोल्हापूर शहरातील रस्त्यांची दुर्दशा दाखवतोय. केवळ कोल्हापूर शहरातील अंतर्गत रस्ते नव्हे तर कोल्हापूर शहराला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांची, सर्व घाट रस्त्यांची, अगदी नॅशनल हायवे असलेल्या रस्त्यांची सुद्धा पूर्णपणे वाट लागलेली आहे. आणि गेल्या 15 दिवसामध्ये कोल्हापूर शहरामध्ये, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये रस्त्यांची दुरावस्था हा एक संतापाचा विषय बनलेला आहे. अनेक आंदोलनं सुरू आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज मला समजून घ्यायचे, जाणून घ्यायचे की नेमकं घोडं अडते कुठं, का कोल्हापूर शहरातील, जिल्ह्यातील रस्ते चांगले होत नाहीत, झालेले रस्ते टिकत नाहीत, नेमकी अडचण काय आहे, आणि त्या दृष्टीनं आज आपल्याला चर्चा करायची आहे. या चर्चेसाठी मी आमच्या स्टुडिओमध्ये दोघा जणांना बोलवलेलं आहे. मी स्वागत करतो कॉमन मॅन संघटनेचे ॲडव्होकेट बाबा इंदुलकर यांचं. त्याचबरोबर कोल्हापूर महानगरपालिकेचे सिटी इंजिनियर नेत्रदीप सरनोबत यांचं. नमस्कार. दोघांचंही स्वागत आहे. सरनोबत साहेब, सगळ्यात पहिल्यांदा मी तुमचं अभिनंदन करतो, आभार मानतो की तुम्ही या एका ज्वलंत विषयावरती बोलण्यासाठी स्टुडिओत आलात. मला असं वाटलं होतं की काही ना काही ती कारण सांगून कदाचित सरनोबत साहेब येणार नाहीत, पण सरनोबत साहेबांनी या चर्चेत सहभागी होण्यासाठीचं जे काही धारिष्ट्य दाखवलेलं आहे त्याबद्दल त्यांचं पहिल्यांदा अभिनंदन. मी धारिष्ट्य शब्द यासाठी म्हणतो की एकूणच कोल्हापूर शहरातील जनतेचा रोष वाढत चाललाय. शहरातील एकही रस्ता असा नाही आहे की ज्या रस्त्यावरून जाताना माणसांची हाडं खिळखिळ होत नाहीत. वाहनांची तर वाट लागतीच आहे, पण आता माणसांच्या आरोग्याची सुद्धा पूर्णपणे वाट लागत चाललेली आहे. काय नेमका प्रॉब्लेम आहे? का आपल्या शहरात वारंवार रस्त्यांच्या दुरावस्थेचा प्रश्न निर्माण होतो? 2010-11 मध्ये सुद्धा अशीच परिस्थिती होती. त्यावेळेला आम्ही खड्ड्यात गेलो कोल्हापूर नावाची वृत्तमालिका केली होती. कोल्हापूर शहरामध्ये चांगले रस्ते का होऊ शकत नाहीत? कोल्हापूर शहरामध्ये चांगले रस्ते का होऊ शकत नाहीत यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की कोल्हापूरचे जे रस्ते आहेत आणि त्याच्यावर असलेलं इन्फ्रास्ट्रक्चर. तर बेसिकली आपण काय करतो की आता महापालिकेमध्ये आम्ही रस्ते केले जातात, ते रस्ते म्हणजे फक्त डागडुजीच्या स्वरूपामध्ये म्हणजे रिसर्व्हिसिंग करतो आम्ही त्याच्यामध्ये. बाकी काय म्हणजे पूर्ण रस्ता बांधून केला असं होत नाही. आणि पूर्ण रस्ते करायचे झाले, बांधायचे झाले तर त्यासाठी प्रचंड खर्च आहे. आणि शहराचे असणारे रस्त्याची किलोमीटरची संख्या म्हणजे सर्वपणे प्रमुख रस्ते शहरामध्ये 792 किलोमीटर आहेत. म्हणजे 9 मीटर, 6 मीटर, 18 मीटर, 12 मीटर, 30 मीटर. आणि गल्लीबोळ जर पकडले तर साधारणपणे 1031 किलोमीटरचे रस्ते शहरामध्ये आहेत. तर या अनुषंगानं जर नवीन रस्ते हे आम्ही केले, या गेल्या 2008 पासून आम्ही किती रस्ते केले तर साधारणपणे IRB ने एक 50 किलोमीटरचे रस्ते केले. 16 किलोमीटरचे आम्ही लिंक रोड केले त्यावेळेला ते निगेटिव्ह ग्रँडमध्ये झालेले, आणि 39 किलोमीटरचे नगरोत्थानचे रस्ते. आणि DPDC मधनं आणि महापालिकेच्या बजेटमधून जे काय वेळोवेळी पैसे मिळाले, बाबा 4 कोटी, 2 कोटी, 3 कोटी, तर ह्याच्यामध्ये साधारणपणे 50
जास्तीत 100 किलोमीटर रस्ते आम्ही केले असतील याच्यामध्ये. म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार जास्तीत जास्त 200 किलोमीटरचे रस्ते रस्ते झाले ठीक- जे नव्यानं बांधले बांधले गेले. गेले. बाकी एरवी तुम्ही केवळ मलमपट्टी करताय बरोबरची, बरोबरची मदत करतात. रस्ता पूर्ण बनवण्याचं कामच होत नाहीये. पूर्ण रस्ते बनवायचं काम होऊ शकत नाही आणि तेवढ्या अवेलेबलमध्ये तेवढ्या फंडमध्ये होऊ शकत नाही विषयामध्ये. पण मग हे सगळे रस्ते कोल्हापूर शहरातील नव्यानं चांगल्या दर्जाचे बनवायचे असतील तर किती निधीची अपेक्षित आहे? प्रमुख रस्ते जरी करायचे झाले तर साधारणपणे मागं आम्ही एक 450 कोटीचा एक DPR तयार केला होता. तर एवढे पैसे काही आपल्याला होऊ शकत नाहीत. इवन डागडुजी करायचं जरी म्हटलं तरी साधारणपणे एक साधं बाबा एक तुम्हाला न्यूमरॉलॉजी सांगतो की म्हणजे संख्यात्मक सांगतो की 1031 किलोमीटरचे रस्ते ॲव्हरेज विड्थ आपण जर 8 मीटर जर झाले ॲव्हरेज विड्थ 30 मीटर 18 मीटर राहते 8 मीटर आणि त्याचे 10% आपण त्या रस्त्यावर खड्ड्यात धरू 10% खड्डे तर ह्या सर्वसाधारणपणे 30 कोटी रुपये पाहिजेत नुसते. सरनोबत साहेब 10% रस्ता कसा बसा असेल, बाकी 90% खड्डेच आहेत. मी तुम्हाला काय सांगालोय की ह्या आणि ह्यात सगळ्यात महत्त्वाचं काय ह्या 2-3 वर्षामध्ये आपल्याकडं अमृत ड्रेनेजची लाईनचं काम झालेलं आहे, वॉटर सप्लायचं काम झालेलं आहे, अमृत वॉटर योजनेचं काम झालेलं आहे. या सगळ्याचं साधारणपणे 378 किलोमीटरचं खुदाईचं काम झालेलं आहे याच्यामध्ये. नाही, पण तुम्ही एकीकडे म्हणताय की जर रस्ते पूर्ण नव्यानं करायचे असतील तर जवळपास 450 कोटी रुपये पाहिजेत, की एवढं बजेट महापालिकेकडं अवेलेबल नाही किंवा उपलब्ध नाही. मग तुम्ही आता जे काही सध्या काम सुरू केलेत पॅचवर्कचं, हे पण म्हणजे एक प्रकारे तोंडाला पानं पुसण्याचं काम आहे. पानं पुसणं नाही, आता इन्स्टंट रिलीफ आपण आपण इन्स्टंट रिलीफ किती काळ टिकणार? म्हणजे पुन्हा मुद्दा तोच आहे, त्या मुद्द्याकडे नंतर येणार आहे मी, की आपण जे काही पॅचवर्कचं काम करतो त्याचा दर्जा तरी आपण तपासतो का? त्या मुद्द्याकडे येण्यापूर्वी बाबा इंदुरकर मी तुम्हाला विचारतो की आता सरनोबत साहेबांनी सिटी इंजिनियरांनी सांगितलेलं आहे की आपण जे काही रस्त्यांचं काम करतोय हे डागडुजीचं काम करतोय, रस्ते बनवण्याचं काम करत नाही. आणि आपण जे काही IRB-नं बनवलेले रस्ते किंवा ह्यांनी आता जे सांगितले इंटरनल काही रोड बनवले, हे सगळे म्हणजे 100 किलोमीटरचे रस्ते बनवले असतील. जर कोल्हापूर महानगरपालिका चांगले रस्ते बनवूच शकत नसेल, त्यांच्याकडे तेवढा निधीच मिळत नसेल, तर मग नागरिकांनी केवळ प्रशासनावरती खापर फोडून काय उपयोग? पहिली गोष्ट अशी आहे की मी सुरुवातीला या माध्यमातून कोल्हापूर महानगरपालिका त्यांचे प्रशासक आणि त्यांचा स्टाफ यांचं मी अभिनंदन करतो मनापासून की ह्या स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षी आणि या महानगरपालिका स्थापन झाल्यापासून त्यांनी खड्ड्याचा विक्रम केलेला आहे. त्यासाठी अभिनंदन. आणि मगाशी पालकमंत्री म्हणतात, कलेक्टर म्हणतात, सगळ्यांना वाटतं की पर्यटन वाढलं पाहिजे. पर्यटन सी टुरिझम इज ऑफ डिफरंट टाईप्स. पर्यटन हे विविध प्रकारचं असतं. कोण मेडिकल टुरिझम करतं, काय करतं. तर ह्यांनी एक नवीन संकल्पना आणली या जगामध्ये, पॉटहोल टुरिझम. खड्डे बघण्यासाठी तुम्ही कोल्हापूरला या अशी परिस्थिती निर्माण करून टाकलेली आहे. मी पुढे जाण्यापूर्वी मला माहिती आहे विकास कामाला पैसे लागतात वगैरे असं यांचं म्हणणं आहे, निधीचा यांनी भाषेत विषय काढला. हे फसवत आहेत आम्हाला, हे खोटं बोलतात आता इथं. आता मी माझ्या गाडीमध्ये आहे, गेल्या वर्षीचा अर्थसंकल्प शिल्की अर्थसंकल्प आहे. याचा अर्थ पैसे आहेत त्यांच्याकडे. एक तर हे आत्ता खोटं बोलतायत किंवा अर्थसंकल्पाने खोटा केला आहे. खरं ह्या दोघांपैकी खरं काय हे सांगितलं पाहिजे. पण शिल्की अर्थसंकल्प दाखवायचा ही वर्षानुवर्षी कागदावरची पद्धत आहे, सगळ्यांनाच माहित आहे. म्हणूनच वर्षानुवर्ष आम्ही खड्ड्यात पडतो. हो. मला तुम्ही सांगा ना की कोल्हापूर महानगरपालिकेचे जे काही टॅक्सेस आहेत ते आम्ही सगळे भरतो. ते सोडून कुठलाही टॅक्स नाही. महानगरपालिका ज्या कायद्यान्वये चालती 63 कलम महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट, त्याचा कलम 63 प्रमाणे रस्ते चांगले करणे, सुव्यवस्थित ठेवणे हे त्यांचं प्राथमिक कर्तव्य आहे. दे आर फेलिंग. ते आता काही कारण सांगतील आम्हाला अमुक करणं आहे तमुक करणं आहे. हाऊ आय एम कन्सर्न, तुमची सांगितलेले सर्व टॅक्स आम्ही भरतो, कारण नाही सांगायची. तुम्ही आम्हाला चांगलेच रस्ते दिले पाहिजे. आता विषय असा आहे की त्यांनी लांबी सांगितली, रुंदी सांगितली, आमकं सांगितलं, तमकं सांगितलं, निधी पण सांगितला किती पाहिजे. निधी झाला. आता हा सगळं जर का नाही खड्डे आम्ही शोधावे, ते चांगलं होण्यासाठी आंदोलन आम्हीच करावं, निधी कमी पडतो म्हणून आम्हीच भांडावं, मग काय करायचं? प्रशासन काय करणार? नाही, पण यांनी आता मला असं वाटतंय की या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच सरनोबत यांनी स्पष्ट केलेलं आहे की आपण आत्ता जे काही किंवा आजवर जे काही रस्त्यांचं काम केलेलं आहे ही केवळ वरवरची मलमपट्टी आहे. इतका निधी मिळणं शक्य नाही. बजेट नसल्यामुळं कोल्हापूर शहरातील रस्त्यांची अवस्था
सुस्थितीत येईल असं शक्य नाही, हे तुम्ही कबूल केलंय एक नाही, प्रकारे, नाही. बरोबर आहे ना? विषय असा आहे की ज्या कायद्यान्वये महानगरपालिका चालते त्या वेळेला एखाद्या शहरामध्ये कॅलेमिटी आली, अडचण आली, तर यांनी जाहीर नोटीस प्रसिद्ध करायची आहे. यांनी म्हणावं ना पेपरला, निधी अभावी रस्त्याची कामं होऊ शकणार नाहीत, खड्डेमय रस्त्याची तुम्ही स्वतःला ॲडजस्ट करून घ्या, असं का नाही म्हणते? बोला सरनोबत साहेब, हे अगदी बरोबर आहे. म्हणजे एकीकडे ते लॉजिकली म्हणतायत, कायद्यानुसार म्हणतायत, पण पुन्हा आज मी सुरुवातीलाच म्हटलं की या चर्चेतनं काही ते आउटपुट निघायला पाहिजे की आपण किती वर्ष अशा खड्डेमय रस्त्यावरूनच कोल्हापूरकरांना प्रवास करायला लावणार आहात. बेसिक मुद्दा बाबा कसा आहे की तुम्हाला ड्रेनेज लाईन पाहिजे, वॉटर सप्लाय लाईन पाहिजे, गॅस पाईप पाहिजे, गॅस तुम्हाला घरापर्यंत पाहिजे. म्हणजे ह्या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर तुम्हाला डेव्हलप झाल्यानंतर ॲक्च्युली रस्ता कधी येतो, ह्या सगळे अंडरग्राऊंड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झाल्यानंतर रस्ता होतो. कोल्हापूर हे आपलं मुळात म्हणजे पहिल्यापासून हे तुमचं म्हणायचं मला अर्थ कळाला की हे सगळं खणल्यामुळे आम्ही रस्ते करू शकत नाही. आम्ही असं नाही म्हणत नाही नाही. नाही, साहेब एका पण विषयात ते खणल्याबद्दल सुद्धा तुम्ही पैसे भरून देत असता. गेल्या 25 वर्षामध्ये खड्ड्यासाठी यांनी जे पैसे गोळा केले ते त्या कामाला वापरले नाही. एक्झॅक्टली या विषयावरती आपण मागे पण एकदा बोललो होतो की तुम्ही रस्ता खुदाई करण्यासाठी संबंधित कंपनीकडून पैसे भरून घेता, त्या पैशाचा विनियोग हा पुन्हा ते रस्ते करण्यासाठी का नाही करत? हा जनरल हेडला आमचा पैसे जातात. नाही नाही, आम्हाला त्याचं काय देणं घेणं आहे? मी टॅक्स पेअर आहे महानगरपालिकेचा, मी एकच बघणार, तुम्ही सांगितलेलं मी सगळे टॅक्स भरतो, तुमची अन्यायवर्य करतो, तुम्ही पार पाडा, एवढी साधी मागणी आहे आमची. नाही, पण आता वस्तुस्थिती अशी बघितली तर तुमचं म्हणणं आहे वस्तुस्थिती तशी होती. म्हणजे कसं आहे, आम्ही आता समजा गॅस पाईपसाठी पैसे भरून घेतले किंवा केबल खोल्यासाठी आम्ही कोट्यावधी रुपये भरून घेतलेले आहेत, परंतु तेवढे पैसे त्यासाठी खर्च होत नाही. ते जनरल बजेटलाच आमची जनतेची हा काय हा चुकी आहे? तुमचा इंटरनल प्रॉब्लेम Internal problem आहे. आहे. हा महानगरपालिकेनं स्वतःला शिस्त लावण्यातला प्रकार आहे. तुम्ही आज जे सांगताय ही तुम्ही एक अधिकारी म्हणून तुम्ही तिथली जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही सांगताय, पण कॉमन माणसाला जसं बाबा इंदुलकर म्हणतायत की आम्हाला चांगले रस्ते कधी मिळणार आहेत की नाही, त्याचं उत्तर काय? चांगले रस्ते बाबा मिळणार. आणि जे काय आमच्या ह्याच्यातनं आम्ही जे करणार ते आम्ही आता म्हणजे ह्याने सुद्धा ज्यावेळी आमच्या मिटिंग झाल्या या कृती समितीच्या किंवा बाबांच्या, त्याच्यामध्ये ह्यांनी पण आम्हाला सांगा, आम्ही काय सगळं आमचं 100% बरोबर आहे असा पण विषय नाही, पण त्यांनी सगळी सुधारणा सुचवलेल्या आहेत. त्याप्रमाणे आम्ही सुधारणा करून त्यामध्ये आम्ही कामकाजाला पण चालू केलेलं आहे. म्हणजे जे काय आम्ही काम करू ते आता चांगले दर्जेदार करणार आणि लोकांना चांगली सुविधा देण्याचा प्रयत्न गेल्या करतो. 4 दिवसामध्ये कोल्हापूर शहरामध्ये ज्या ठिकाणी रस्त्यांचं पॅचवर्कचं काम सुरू होतं त्याची खडी तिथल्या स्थानिक नागरिकांनी हातानं ते उकरून दाखवलं आणि ते काम बंद पाडल्याच्या घटना आहेत. तुम्ही का तुमच्या कॉन्ट्रॅक्टरवरती अंकुश निर्माण करू शकत नाही? अधिकारी म्हणून तुमचं फेल्युअर नाही? हे बघा साहेब, आता मी तर ह्या माध्यमात सांगतो की आपण जो बेससाठी जो अटेम्प्ट धरलेला आहे तो DSRचा MPMचा बेस झाला, म्हणजे मॉडिफाईड मेकॅडम पेनिट्रेशन मेकॅडम MPM धरलेला आहे. तर MPMची जी पद्धत आहे ती बाबा तुम्हाला म्हणजे तुम्हाला पण त्यातलं बऱ्यापैकी नॉलेज आहे, त्या पद्धतीने आपण तो करतोय. म्हणजे आपण त्यावेळी काय केलं होतं की इमिजिएट आपल्याला बेसवर करून लोकांना खड्डे भरून घ्यायचे आणि त्याच्यावरती नंतर आपण BM आणि AC चा माल घ्यायचा. टेक्निकली बोलतोय. म्हणजे मला काय सांगायचं की सामान्य माणसा कसं, काल संध्याकाळी आम्ही पॅचवरचं काम केलंय आणि सकाळी माणूस येऊन उकरून सांगतोय की हे तुम्ही डांबर घातलेलं नाही. असं नाही, त्याला काही सेटिंग पिरियड आहे, काय ते सेट व्हायला पाहिजे, काय ते बसायला पाहिजे. त्याच्यामध्ये व्हाईट्स बंद व्हायसाठी आपण त्याच्यावरती आपण ग्रीड टाकतो. सरनोबत साहेब, एक टॅक्स पेअर आणि या शहराचा नागरिक म्हणून माझी अशी पक्की धारणा झाली आहे की या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना जितके जास्त वेळा रस्ते करता येतील आणि कामं निघतील तेवढं हवंय, तेवढा हवाय. त्यातून मी तुम्हाला वैयक्तिक प्रत्येकाचे मी इंटरेस्ट तुम्हाला वेगळे त्याचं आहेत. उदाहरण देतो. तुम्ही काही सांगाल आता, तुम्ही बोललेलं नाही, तुम्ही नंतर त्या पण मी अगोदर पण करतो. तुम्ही म्हणाल की कमी वेळेमध्ये फ्लॅश फ्लड, भरपूर पाऊस पडला वगैरे. अहो झालं ना, 15 साली झालं, 19 साली झालं. 19 साली झाल्यानंतर 21ला रस्ते करत असताना तुम्ही डिझाईन त्याप्रमाणे चेंज करायला पाहिजे होतं. नाही त्याहून महत्वाचं आहे बाबा, नाही त्याहून महत्वाचं आहे आपल्या शेजारच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात, रत्नागिरी जिल्ह्यात, शेजारच्या गोवा राज्यामध्ये कोल्हापूर इतका किंवा कोल्हापूरपेक्षा सुद्धा जास्त पाऊस पडतो. मग तिथले रस्ते टिकतात, कोल्हापूरचे रस्ते का नाही टिकत? काय प्रॉब्लेम आहे? नाही पण चारू साहेब, मी म्हणतो त्या गोव्याला जाण्यापेक्षा हिनी केलेल्या रस्त्याच्या पलीकडं ज्याचा दर्जा खराब आहे, जो आमच्या मुंडक्यावर बसला, मी ज्या IRBला हक्कललं, त्या IRBचे वर्षे 10 वर्षापूर्वी केलेल्या डांबरी रस्त्यावरची एक MM खडी हल्लेली नाही. तेवढाच पाऊस पडला नाही तर त्यांच्या कामावर. अगदी खरं आहे. म्हणजे रस्त्याच्या एका बाजूला IRBचा रस्ता आणि दुसऱ्या बाजूला महानगरपालिकेने केला रस्ता, हे दोन्ही रस्ते ओळखता येतात. सरनोबत साहेब, तुम्ही कोल्हापूरचे आहात, तुम्ही इंजिनियर आहात, अभियंता आहात,
तुम्ही एवढं शिक्षण घेतलेलं आहे, या शहराचे तुम्ही एक जागरूक नागरिक आहात, बाकी सगळं जाऊ दे, तुम्हाला असं कधी वाटत नाही की आपण या शहरासाठी काय देतोय याचा एकदा आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना घेऊन अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे, म्हणून की या शहरातल्या नागरिकांना, पुढच्या पिढीला आपण वर्षानुवर्ष खड्डेमय रस्त्यावरूनच चालायला देतोय, त्यांचे शिव्या शाप तळतळाट घेतोय, हे किती वर्ष चालणार? नाही तसं नाही. नाही, तुम्ही निरुत्तर झालाय मला माहिती नाही, नाही, आहे, विषय पण असा मला आहे की हे विचारायचं तुम्ही आहे म्हणता की ते अगदी मान्य आहे. या अनुषंगानं आम्ही आमच्या सगळ्या स्टाफची 2-3 वेळा मी मिटिंग पण घेतलेली आहे आणि ह्याच्यामध्ये कामामध्ये तुम्ही इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी सुद्धा त्यांनी माझ्या अधिकाऱ्यांनी पण सांगितले की आम्ही ह्या वर्षी आम्ही तुम्हाला चांगलं काम सुद्धा लक्ष घालून काम करून द्यायचं, त्यांनी अभिवचन पण दिलेलं आहे माझ्या स्टाफनं. त्याचा असा विषय नाही की फक्त कसं आहे असलेला स्टाफ, त्याचा असलेले बाकीच्यांना असलेले नॉन टेक्निकल वर्क्स, हा पण महापालिकेमध्ये एक विषय आहे की टेक्निकल लोकांना नॉन टेक्निकल वर्क पण भरपूर असते, त्यामुळे त्यांच्या मूळ कामाकरता लक्ष द्यायला त्यांना वेळच मिळत नाही. हा पण वस्तुस्थिती आहे ह्याच्यामध्ये महापालिका. मला असं वाटतंय की त्यामुळं- शहरातील काही प्रभागांमध्ये तुलनेनं रस्त्यांची चांगली कामं झालेली आहेत. ती विशिष्ट प्रभागामध्येच का होतात? म्हणजे पुन्हा तोच मुद्दा आहे की काही नेते मंडळी जे काही बजेट येईल ते बजेट माझ्याच प्रभागामध्ये, माझ्याच प्रभागातील रस्त्यासाठी वापरलं गेलं पाहिजे म्हणून तिथं दादागिरी करतात आणि त्यांना बजेट मिळतात, त्यांच्या प्रभागातले रस्ते होतात. पण शहरातले जे काही प्रमुख रस्ते आहेत आणि जिथं अजिबात मतदान मिळणार नाही आहे त्या प्रभागातील रस्त्यांची अवस्था अत्यंत भीषण आहे आणि असे भीषण रस्ते कोल्हापूर शहरात ठिकठिकाणी बघायला मिळत आहेत. ही आणखीन मोठी शोकांतिका आहे. ह्याच्यावरती तुम्ही काय करताय? आणि सगळ्यात या सेगमेंटमधला, आत्ताच्या सेगमेंटमधला एक कळीचा मुद्दा की महानगरपालिकेचे अधिकारी आणि ठेकेदार, कॉन्ट्रॅक्टर यांची मिलीभगत असते, त्यांच्यामध्ये टक्केवारीचं प्रमाण ठरलेलं असतं, मग ते अगदी नेत्यांपर्यंत जात असेल. पण हे जे काही टक्केवारीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आणि त्यातनं मूळ काम आहे ते मूळ काम पूर्णचा बट्ट्याबोळ होतोय, याच्यात काही बदल होणार आहे का? आणि तुमच्यावरती जो आरोप होत असतो की कॉन्ट्रॅक्टर आणखीन अधिकारी हे एकमेकांना त्यांचे अंतर्गत छुपी मिलीभगत आहे, आता ती छुपी राहिली नाही, सगळ्यांना माहीत झाली आहे, ह्याच्यावरती काय उत्तर द्या? असा काय विषय नाही आहे. आता तुम्हाला सांगतो, गेल्या ह्या 1.5 वर्ष म्हणजे 21-22, 22-23 मध्ये आम्ही सर्वसाधारणपणे एक 422 ते 423 रस्ते आम्ही केले वेगवेगळ्या माध्यमातून. त्याचा आम्ही म्हणजे बाबाणीमध्ये आम्हाला निवेदन दिल्यानंतर त्याचा आम्ही DLPचा इश्यू रेज करून आम्ही त्याचं इन्स्पेक्शन केलं. तर सर्वसाधारणपणे 20 रस्ते आमचे काही प्रमाणामध्ये खराब झालेले आहेत. म्हणजे किती पर्सेंटेज आहे आणि हे DLPमध्ये आम्ही करून घेणार आहे. तुम्ही 20% हे प्रमाण काढलंच कसं? 20% नाही, 20 रस्ते म्हणतो. 20 रस्ते, ओके. कामं. आता जे रस्ते शहरामध्ये तुम्हाला दिसतात ना, जे खराब रस्ते झालेले कुठले, ज्या रस्ते आम्ही कामच केलेले नाही आहेत, आम्ही गेले कित्येक वर्ष आम्ही या रस्त्याने कामं केले. उदाहरण घ्या तुम्ही शाहू महाराजांचा पुतळा ते बिंदुचौक रस्ता, या रस्त्याला आम्ही किती नाही. पण सरनोबत साहेब, एकीकडं पेपरमध्ये मोठ्या बातम्या देऊन शिल्की अंदाजपत्रकाचा स्वतःची खोटी पाठ सुटून घ्यायची आणि इथं तुम्ही काही 10-10 वर्ष 20 वर्ष एखाद्या रस्त्यावर तुम्ही डांबर अंतरत नाही. चूक कोणाची हो? आणि रस्ते खराब कुठले आहेत? प्रमुख रस्ते जे आहेत कोल्हापुरातले boundary कोल्हापुरातले IRBचे 49 किलोमीटर जर रस्ते सोडले तर सगळे रस्ते खराब आहेत. सगळे खराब आहेत. हे ठराविक काही प्रभागातले, बावड्यातल्या काही प्रभागातले रस्ते चांगले आहेत, साने गुरुजीमधले काही रस्ते, अंतर्गत रस्ते चांगले आहेत, पण जे मुख्य रस्ते आहेत शहरातले त्याची पूर्णपणे वाट लागली आहे. साहेब त्याला कारण एक आहे. आता आपला कॉमर्स कॉलेज समोरचा रस्ता काय अवस्था झाली आहे? राजारामपुरीतल्या अंतर्गत गल्ल्या काय अवस्था झाली आहे? याच्यावरती तुम्हाला, आणि तुम्ही सुद्धा या शहरातून फिरत असता तेव्हा तुम्हाला असं वाटत नाही का, कारण मी पण या शहराचा एक नागरिक आहे आणि मी महानगरपालिकेचा एक जबाबदार अभियंता म्हणून हे माझं फेल्युअर आहे, याचा त्रास होत नाही? 2 कारण आहे साहेब. मला जरा विस्तृतपणे मला कथन करायला परवानगी नाही, मी तुमच्या मुद्द्याकडे येण्यापूर्वी एक छोटासा ब्रेक घेणार आहे. ब्रेक नंतर आपण ही चर्चा पुन्हा एकदा कंटिन्यू करणार आहे. या चर्चेतून आपल्याला आरोप प्रत्यारोप करायचे नाहीत, तर त्यातनं काही फायनल आउटपुट काढायचा आपण प्रयत्न करणार आहोत. कोल्हापूर शहरातील रस्ते खरोखर सुधारणार आहेत का? सुधारायचे असतील तर त्यासाठी काय केलं पाहिजे याची उत्तरं मला सरनोबत साहेबांकडे अपेक्षित आहेत आणि बाबा इंदुलकर सुद्धा त्याच्याबद्दलचे काही त्यांचे विचार मांडतील. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा ही चर्चा कंटिन्यू करूया. आर्ट्स, कॉमर्स किंवा सायन्स मधून पदवी घेतली आहे? नोकरीसाठी वणवण करायची इच्छा नाहीये ना? मग थोडं इकडं लक्ष द्या. कोल्हापुरात सुरू झालं आहे सिबिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. इथे शिकवले जातात MSBT संलग्न कोर्सेस जसं की डिप्लोमा इन सप्लाय चेन मॅनेजमेंट अँड लॉजिस्टिक, डिप्लोमा इन मेडिकल इक्विपमेंट मेंटेनन्स, ॲडव्हान्स डिप्लोमा इन इंटरनेट ऑफ थिंग्स, ॲडव्हान्स डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी,
असे 1 ते 1.5 वर्षाचे कोर्सेस, मर्यादित प्रवेश, रास्त फी, विना व्याज, सुलभ हप्त्यात फी भरण्याची सोय. कारण नव्या जगात ज्याची मागणी, त्यातच नव्या पिढीचे करिअर घडवण्यासाठी सिबिकची उभारणी. अधिक माहितीसाठी संपर्क करा ह्या नंबरवर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. संवाद प्रतिवादमध्ये आज आपण बोलतोय कोल्हापूर शहरातील रस्त्यांची दुरावस्था आणि हे रस्ते सुस्थितीत होण्याची शक्यता आहे का. आता या चर्चेमध्ये बाबा इंदुलकर, आणखीन सिटी इंजिनियर सरनोबत साहेब आहेतच. त्यांच्या बरोबरीनं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वाहतूक शाखेचे राजू जाधव हे सुद्धा सहभागी झाले. त्यांचंही स्वागत. राजू, आत्तापर्यंत आम्ही बोलत होतो, सरनोबत साहेबांचं म्हणणं असं होतं की आम्ही रस्ते बनवतच नाही आहे, आम्ही केवळ रस्ते सरफेसिंगचं काम करतोय, रिसर्फेसिंग करतोय. आम्हाला पूर्ण नव्यानं रस्ता एखादा बनवण्यासाठी तशी संधीच मिळत नाही, कारण तेवढं बजेटच नाही आहे. आणि त्याही पुढे जाऊन मगाशी त्यांनी मला सांगितलं की एखादा रस्ता बनवायचा असेल तर त्या रस्त्याच्या खालच्या ज्या काही सेवा वाहिन्या असतात त्या सगळ्या सेवा वाहिन्या सुस्थितीत करून त्यानंतर तो रस्ता बनवला गेला पाहिजे. आता होते असं की कोल्हापूर शहरातील बहुतांश रस्त्यांच्या खाली ज्या पाईपलाईन आहेत या खूप जुन्या झालेल्या आहेत, त्या वारंवार त्याला गळती लागते आणि मग त्या दुरुस्तीसाठी रस्ते उकरावे लागतात. बरोबर आहे ना? बरोबर. हे सगळं विषचक्र एकीकडे चालू आहे. दुसरीकडे तुम्ही म्हणताय त्यानुसार आपल्याला आवश्यक तेवढा निधी मिळत नाहीये. तिसरीकडे जो काही निधी येतो तो ठराविक प्रभागांमध्ये ठराविक नेत्यांकडेच जातो. या सगळ्या परिस्थितीत जसं बाबा इंदुलकर म्हणतायत की मी सर्वसामान्य नागरिक आहे, मी टॅक्स भरतोय, चांगले रस्ते मिळणं हा माझा अधिकार आहे. याच्यावरती महानगरपालिकेचे सिटी इंजिनियर म्हणून तुम्ही काय सोल्युशन देऊ शकताय का? ह्याच्यामध्ये सोल्युशन म्हणजे काय, आता आम्ही जर आता नियोजन करायला घेतलेलं आहे की आता याच्यामध्ये की बाबा ठराविक रस्ते जे आहेत ते चांगले करायचे आणि कमी करावे, खरं चांगले करूया रस्ते. म्हणजे उगाच डागडुजी करून तेवढं खड्डे भरून घेतले असा विषय न घेता. आणि मगाशी सुद्धा तुम्ही मगाशी म्हटलं की आम्ही गुजरीचा रस्ता नवीन केला गेल्या नवरात्रामध्ये. रस्ता झाला आणि दुसऱ्या दिवशी पाणी पुरवठ्याचं लोकांचं पाणी बंद झालं तिथलं. मग परत तो रस्ता उकरला, परत ते म्हणजे हे आतलं इन्फ्रास्ट्रक्चरचं बाबाने मागं पण आंदोलन केलं होतं युटिलिटी शिफ्टिंगच्या संदर्भामध्ये. तर युटिलिटी शिफ्टिंगचा तर हा मोठा विषय आहेच त्याच्यामध्ये. पण ह्यासाठी काय करायला पाहिजे की एक ठराविक प्रभागाचा एक मास्टर प्लॅन तयार करून तिथल्या युटिलिटीचा प्रॉपर लेईंग करून त्याचं त्याप्रमाणे रस्ते असं एक इंटिग्रेटेड सोल्युशनच त्याला वर्कआउट करू शकते. अजूनही आपल्याला हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे याच स्तरावरती आहोत. हे आपण करणार आहोत, हे आपण करू शकतो असं आपण अजूनही बोलू शकत नाहीये. राजू जाधव, तुम्ही वाहतूक सेनेचे प्रतिनिधी म्हणून आलेला आहात. काय वाहतूकदारांच्या भावना आहेत रस्त्यांबद्दलच्या? आज मला बी न्यूजच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोचवायचं आहे आणि ती संधी मला तुम्ही दिली. खरोखर आज ते मनोगत मला व्यक्त करायचं आहे. बाबा पण आहेत, साहेब पण आहेत. आज संपूर्ण कोल्हापूर शहरची अवस्था अशी झालेली आहे की जेणेकरून खड्डा कुठला आणि रस्ता कुठला कळना झाला आहे. आणि वाहनधारकांचा एकही असा नाही की ज्याचं कुठं कमरेचा त्रास झाला आहे, मणक्याचा त्रास झाला आहे, पाठीचा त्रास झाला आहे, कुठं काही नाही. आणि इतके ॲक्सिडेंट झालेले आहेत तरी पण ह्या महापालिकेला डोळ्यावरची गांधारीची पट्टी जी बांधलेली ती सोडावीशी वाटत नाही. ह्याच्यासाठी आम्ही संपूर्ण वाहनधारकांनी रॅलीनं अगदी अभिनव पद्धतीनं आंदोलन करून तिथं सिमेंट, खडी, वाळू सगळं तिथं नेऊन ठेवलं. त्यावेळेला पण आम्हाला हीच उत्तरं मिळालीत. आजपर्यंत त्या उत्तरात कधी बदल नाही. आणि ह्यांचे जे ठेकेदार आहेत, माझा स्पष्ट आरोप आहे, ह्यांचे जे ठेकेदार आहेत सगळे पाकिटात आहेत. आणि आंदोलन आम्ही करायचं, जनतेची भावना आम्ही यांच्यावर पोचवायचं, परंतु यांना कधीही त्याची फरक पडत नाही. आणि ह्यांचे जे ठेकेदार आहेत स्पष्ट सांगतो, ह्यांच्या डिगऱ्या पहिला तपासा. ह्यांच्या डिगऱ्या बघा की कोण 10वी पास असेल, कोण 12वी असेल, कोण वशिलाचा टट्टू असेल. बाबांनी पण आम्ही जाऊन बघितलं, डांबराचं प्रमाण बघा, खडीचं बघा, वाळूचं प्रमाण बघा. आम्हाला जाऊन रस्त्यावर उतरायला लागते तरी पण ह्यांना जाग येत नाही. आणि आम्हाला सांगितलं जातं की नाही हे ह्या पद्धतीने आहे. ह्याचं सगळ्यात उत्तम उदाहरण देतो मी चप्पल लाईनचं. असाच प्रकार त्यांनी सांगितलं की हा रस्ता असा होणार, परत त्याच्यावर काय होणार नाही. आज जाऊन चप्पल लाईनला बघा, खड्डे आहे का रस्ता आहे कळत नाही. आणि कोल्हापूर आज ह्या महापालिकेच्या भ्रष्ट कारभारामुळे, स्पष्ट सांगतो, भ्रष्ट कारभारामुळे कोल्हापूर आहे काय पंढरपूर आहे कळणं झाले. त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेची जी काही नाचक्की होती आहे, मला तुम्ही एवढंच सांगा की तुम्ही आता या माध्यमातून जाहीरपणे हे ठामपणे सांगू शकताय का की कोल्हापूर शहरात सध्या जी काही पॅचवर्कची काम सुरू आहेत
त्याच्या दर्जाबद्दल तुमचा संपूर्ण अधिकारी वर्ग त्याची जबाबदारी घ्यायला तयार आहे का? घ्यायला तयार नाही पूर्णपणे पूर्णपणे. म्हणजे एखादा जरी रस्ता चुकीच्या पद्धतीनं पॅचवर्कचं काम सुरू असेल तुम्ही तर आम्हाला निदर्शनाला आणलं तरी आम्ही हे करू निदर्शनास आणलं का? नाही, तुम्ही नाही. शिकलेला आहात त्यातले, आम्ही तुम्ही शिकलेलो तज्ञ आहे आहात. परंतु कसं आहे माझ्याकडे असलेला स्टाफ आणि चालू असलेली कामं याच्या त्यांना मिळणारा त्या काम लक्षाला वेळ हा जो तफावत जी आहे त्यातनं सुद्धा नागरिकांनी आम्हाला सांगितलं आम्ही ते हे केलं ना आम्ही आता रिंग रोडला बाबांनी सांगितलं तर आम्ही त्यात इम्प्रूव्हमेंट करून घेतली याच्यामध्ये कामामध्ये असं पण नाही की महापालिका लोकांना काम वाईटच करायचं आहे असा पण विषय नाही तुम्ही मगाशी जो म्हटला की ठराविकच काउंटर आहेत ह्याच्यामध्ये PWDचे असले रजिस्टर असलेले काउंटर तर माझ्याकडे काम करणार आहेत त्यांची असलेली यंत्रसामुग्री मशिनरी त्यांचं क्वालिफिकेशन क्रायटेरिया सगळं रजिस्ट्रेशन प्रमाणे त्यांना दिलेलं आहे आता कुठल्याही बोगस काउंटरला आपण काम दिलेलं नाही आहे आणि चप्पल लाईनचा विषय मग तुम्ही म्हटला चप्पल लाईनचा आपण काय केलं होतं एक स्टॅबिलायझेशन पद्धतीनं एक केमिकल मेथडनं आपण तो प्रस्ताव केला होता परंतु त्यामुळे ज्या पद्धतीनं आपण रस्ता केला गेला त्या ठिकाणी उकरायला नाही पाहिजे होता काही त्याचे टेक्निकल नॉर्म्स पाळले गेले नाहीत की त्या रस्त्याची खोदाई करायला नाही पाहिजे त्यामुळे जो रस्त्याला प्रॉब्लेम्स होतात त्यानंतर आपण काय केलं रस्त्याच्या दोन्ही साईडनं गटर करून घेतलेत आणि तो रस्ता DLPमध्ये 5 वर्षाची आपण त्याला DLP दिली आणि 5 वर्षामध्ये आपण त्या DLPमध्ये 2 वेळा करून घेतला आहे आणि आत्ता खराब झालेला आत्तापर्यंत तो DLPमध्ये करून घेणार आहे म्हणजे असं पण नाही की त्या रस्त्या त्या क्वार्टरला आपण सोडलेला आहे किंवा हे आपण त्या रस्ता पूर्ण करून घेणार त्याच्यामध्ये आणि हे बाबा इंदुरकर तुम्हाला एक मला विचारायचं आहे की काही दिवसांपूर्वी तुम्ही ज्यावेळी महानगरपालिकेला संपूर्ण घेराव घालायचं आंदोलन करायचं जाहीर केलं त्यानंतर जिल्हाधिकारी महोदयांनी आपल्याला बोलून घेतलं होतं आपल्या सगळ्या आंदोलकांना आणि त्यांनी तुम्हाला ॲश्युरन्स दिला होता की या संदर्भामध्ये आपण तोडगा काढू तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीबद्दल समाधानी आहात का नाही मग तुम्ही आंदोलन का मागे घेतलं त्यांनी काय ऐकून घ्या त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांना थोडा वेळ द्या त्याप्रमाणे त्यांनी मंगळवारी आम्हाला टाइम टेबल दिलं आम्ही आंदोलन त्यांचं टाइम टेबल मिळाल्यानंतर आम्ही जे बैठक घेतली आर के पवार साहेबांच्या ऑफिसमध्ये तेव्हा आम्ही असं म्हटलं की आंदोलन संपवलेलं नाही आंदोलन बंद केलेलं नाही स्थगित केलं. ह्यांनी दिलेल्या टाइम टेबल प्रमाणे जे काम होणार आहे त्या कामाचा दर्जा जर आम्हाला चुकीचा वाटला तर हे आंदोलनाचं हत्यार पुन्हा उपसलं जाईल पण आता सरनोबत साहेब म्हणतायत की जिथं तुम्हाला शंका आहे दर्जाबद्दल ते त्यांच्या निदर्शनास आणून द्या तर त्यात तुम्ही पळवाट शोधलेली आहे पळवाट शोधलेली नाही आम्ही नाही, तुमचे पळवाटचा विषय अधिकाऱ्यांची नाही. ही जबाबदारी आहे खरं आता तर. माझा स्टाफ आहे ना कामावर माझा स्टाफ कामावर आहे तिथे पण प्रत्येक सरनोबत जे काय साहेब, त्याप्रमाणे की प्रोग्राम लोकांच्या मनामध्ये महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवरचा विश्वासच उडालेला आहे म्हणजे कॉन्ट्रॅक्टर बद्दल तर बोलायचंच नाही मला नेहमी प्रश्न पडतो हे कॉन्ट्रॅक्टर म्हणजे काय आभारातनं पडलेलं नाही ते कोल्हापूरचीच नागरिक आहे पण त्यांना का नाही वाटत की आपण चांगलं काम करूया म्हणजे काही दिवसांपूर्वी मला एक जण म्हटलं की अरे पैसे जरूर खा हवे तेवढे खा पण काम तरी चांगलं करा आपल्याकडे कामही चांगलं करायचं नाही आणि केवळ पैसे खायचे ही जी काही नवीन पद्धत तयार झालेली आहे याच्याबद्दल काय आजार जर बरा करायचा असेल कुठलाही तर पहिल्यांदा आजाराचं डायग्नोसिस होणं गरजेचं आहे हो काय आजार आहे हे पण ठरवलं पाहिजे ना ह्याच्यामध्ये या आमच्या रस्त्याच्या खड्ड्याच्या विषयामध्ये यामध्ये महानगरपालिका नापास झालेली आहे ते मूळ कारण शोधण्याकडे कधी ते प्रयत्न करत नाही नाही महानगरपालिका गोष्ट आहे- केवळ रस्त्याच्या बाबतीत नाही अनेक सगळ्या आघाड्यांवरती गोष्टी. नापास झालेली आहे मी एक त्या पुढे जाण्यापूर्वी आता सर्व साहेब म्हटले की आता नाही सगळं काम व्यवस्थित चालू आहे मी छातीटोकपणे सांगतो आता आपण जाऊया पॉटहोल कसे भरायचे यासाठी बायबल आहे हां यासाठी गीता आहे IRC गीता आहे हिची इंडियन रोड काँग्रेसनं हे काम कसं केलं पाहिजे याचा डिटेलमध्ये वापर केला आहे त्याप्रमाणे आत्ता पॉटहोल भरले जातात का नाही त्यामुळं हे किती जरी म्हटले तर आत्ता केलेले हे पॉटहोल आणि आत्ता केलेले डांबरीकरण हे उखडणारच आहे नंबर 1 नाही, पण आता सरनोबत साहेबांनी जाहीरपणे जबाबदारी घेतलेली आहे सांगतो पुढचं समजून घ्या याला नुसती महापालिका नाही याला मंत्रालय जबाबदार आहे पहिल्यांदा आपण फंड्सपासून येऊया एखाद्या कामाला 100 रुपये पाहिजेत ह्यांच्याकडे काय झाड नाही हे वरती जातात पैसे पाहिजे म्हणून ते म्हणतात टोल द्या बऱ्याच लोकांना कळत नाही टोल म्हणजे संबंधिताला पैसे देण्यासाठी देण्याला लागणारी लाच त्याला मंत्रालयाच्या भाषेमध्ये टोल म्हणतात मग 100 रुपयाचा फंड आणण्यासाठी 6 रुपये टोल द्या मग 100 रुपयाचं काम आता ते आलं 94 होणार अशी गळती लागत साहेब गळती तुम्ही मी ब्रह्मदेव सुद्धा साहेब पण हे करप्शन थांबवू शकत नाही पण ते किती टक्क्यापर्यंत एक 15% 20% पण ठीक आहे आता ते 55% गेलं 45 रुपयापर्यंत काम होतं साहेब पुढचं आहे का नेकेड ट्रूथ का नाही अभ्यास करत की हे टेंडर तयार करतात हे एस्टिमेट तयार करतात आणि ह्यांच्या सगळ्या प्रोसेसमध्ये एक तर टेंडर अभाव जातं किंवा एक तर टेंडर मायनसमध्ये येतं हे दोन्ही संशयास्पद आहेत याचा अर्थ तुम्ही केलेलं एस्टिमेट चुकीचं आहे ह्याच्यामध्ये आम्ही 10 वर्ष या विषयाचा अभ्यास करा आणि सत्य बाहेर काढा हे करत नाही आहे
करत नाही. शोधा ना कारण काय ते. तुमच्याकडं सगळी टेक्निकल माणसं आहेत, तुमच्याकडे प्रोजेक्ट ऑफिस सेपरेट आहे, यू आर इक्विप्ड विथ ऑल फॅसिलिटीज. मग टेंडर अभाव का जातं आणि टेंडर बिलोड काय माणसं काम करतात, या दोन्ही परिस्थितीमध्ये भ्रष्टाचार आहे आणि म्हणून रस्ते चांगले होत नाही. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर त्यांनी देऊन देत. माझं स्पष्ट आणि मी परवा जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर निदर्शनास आणून दिलेलं आहे आणि आपल्या बिन्यूजच्या प्रतिनिधी कुंभार साहेबांना पण दाखवलेलं आहे की आपला डांबराचा प्लॅन्ट एवढा परफेक्ट आहे. तिथं माझ्या भावानं 38 वर्ष सर्व्हिस केल्या बावजर म्हणून डांबर आणण्यात. हिने आपला डांबराचा प्लॅन्ट बंद ठेवला आणि जे बाहेर ठेकेदार आहे त्यांच्याकडनं ते केला. जर 1 रुपयाचं काम होत असलं तर आपल्याला 10 रुपयाला पडते. आणि हा परवा कलेक्टरांच्या समोर निदर्शन आणला, हे जर उत्तर द्यायला नाही. परवा त्या आयुक्तांनी ते आता सुरुवात डांबर प्लॅन्टवर आम्ही कचरा नेऊन आम्ही टाकलेला डांबर त्यांनी. प्लांट बंद का ठेवलेला नाही ठेवला? आहे. त्याचं डांबर उत्तर द्या प्लांट ना आम्ही तुम्ही. बंद ठेवलेला नाही आहे. डांबर प्लांट आम्ही चालू केला होता बराच वेळेला, परंतु तिथं त्या डांबरी प्लांटवर आरोग्य विभागानं कचरा टाकल्यामुळे तो बंद विषय होता झालाय. आणि मग लक्ष पण कोणाचं? मुद्दा तोच आहे की महानगरपालिकेच्या एका विभागाचा दुसऱ्या विभागाशी समन्वय संवाद असत नाही आहे ना, का? संवाद म्हणजे आहे. वेळच्या वेळी आरोग्य आम्ही- विभाग डांबर प्लांट वरती कचरा टाकतोय, पाणी पुरवठा विभाग नवीन बनलेला रस्ता खणतोय. हे काय चाललंय? नाही आणि किंवा- यंत्रणा बघा साहेब, सर्वसामान्य माणसानं या कोल्हापूर महानगरपालिकेच्या विषयामध्ये ज्यांच्याकडे तक्रार करायची आहे, जे सर्वात उंच खुर्चीवर बसलेत, ते असं दाखवतात की काय मला माहितच नाही. हा अरे कैसा हो गया, अरे म्हणजे नाही, खरं अरे तर- ते प्लांट कचऱ्याखाली जातो, तो 3 वेळा पावसात बुडतो, 1 वेळा त्या डिकम्पोजिशन त्या पाणी त्या कचऱ्याच्या कंपोजिशनमध्ये तो जळून जातो आणि महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ते माहीतच नाही. नाही, खरं तर गेले 1.5 वर्ष महानगरपालिकेमध्ये प्रशासक राज आहे. जर प्रशासकांनी ठरवलं असतं तर त्यांच्या अधिकाराचा नंदनवन. वापर करून खूप मोठं काम करता आलं असतं. पण गेल्या 1.5 वर्षात दुर्दैवानं कोल्हापूर शहर आहे तिथंच नाही, तो उलटं मागं गेलेला आहे. आणि ह्याच्यातनं आपण कधी बाहेर येणार हे कोणी छातीटोकपणे सांगू शकत नाही. कुठल्याही राजकीय पक्षाच्या कुठल्याही नेत्यांनी सांगितलं की आम्ही कोल्हापूरला विकासाच्या रस्त्यावरती आणणार आहे, तर ते सगळं म्हणजे मला असं वाटतं ते केवळ एक गाजर दाखवण्याचा प्रकार आहे. आता ज्या पद्धतीनं सरनोबत साहेबांनी सांगितलेलं आहे की आम्हाला जर संपूर्ण रस्ते नव्यानं बनवायचे असतील, शास्त्रशुद्धरित्या योग्य पद्धतीनं दर्जेदार पद्धतीनं बनवायचे असतील, तर किमान 450 ते 500 कोटी रुपयांची आवश्यकता आहे. आणि आता आपण जे काही पॅचवर्कचं काम करताय त्यासाठी बजेट किती आहे? आता आमच्याकडे 90 लाख, 89 लाखाचं आमच्याकडे आता बजेट आहे. आणि त्या व्यतिरिक्त आमची जी काही कामं या इतर फंडातून मंजूर आहेत, ती सर्वपणे 6 ते 6.5 कोटीची आमची काही विकास कामं मंजूर आहेत. ती पण आता आम्ही कामं चालू केलेली आहेत. पण त्या विकास कामामध्ये ते पण रस्त्यांचा stop पण आहे झाले. का? रस्त्याची साहेब कामं साहेब आहेत. ऐका, आता यांनी जी काही युद्ध पातळीवर जे दिवस नाही, मला काय म्हणायचं बाबा त्या पुढे जाण्यापूर्वी की आता हे काय 89 लाख 90 लाख रुपये खर्च होणार आहेत, त्याचा आउटपुट किंवा त्याचा कोल्हापूरला फायदा होणार आहे का? त्यांना खड्डे पडत नाहीत. मी ऐकून काहीच घ्या ना होणार नाही. आमदार. म्हणजे हे 89 लाख रुपयाचा नाही 89 लाखाचं विसरून जावा. विभागीय कार्यालय 1 मध्ये आता पावसाळ्यामध्ये खराब झालेल्या 45 रस्त्याची यादी आहे. ते रस्ते दुरुस्त करायला त्यांना त्या एकट्या विभागीय कार्यालयाला 11 कोटी रुपये पाहिजे. हे 90 लाखात काय करणार? तर तेच मी म्हणतोय, म्हणजे हे सगळं आपल्याला पूर्णपणे फसवण्याचं काम सुरू आहे. फसवण्याचं काम चालू अहो आहे. काय झालं? शहरातील कॉमन माणसाला यातलं काही माहित असत नाही. तो आपलं रोज शिव्या देणार, महानगरपालिकेच्या नावानं खडे फोडणार, अधिकाऱ्यांच्या नावानं फोडणार, राजकीय नेत्यांच्या शिव्या देणार. पण प्रत्यक्षामध्ये आपण खरोखर राम भरोसे जगतोय अशी आता साहेब कोल्हापूरची ऐकू, परिस्थिती आहे. चला त्याच्यावर का? बंद मी का विषांत विचारा तुम्हाला साहेब. विषांतर वाटेल, पैसे नाहीत, मी मान्य करतो ना. इंग्लिशमध्ये म्हण आहे, मनी सेव्ड इज मनी अर्न्ड. जो पैसे वाचवाल तो पैसे कमवल्यासारखा आहे. अरे तुम्ही टॅक्स आमच्याकडनं गोळा करणार आणि पैसा उधळणार कोल्हापूर शहराच्या बाहेर, कसे राहणार तुमच्याकडे पैसे? साधं उदाहरण आहे KMTचं 1,60,00,000 महिन्याला खर्च. 1,60,00,000 रुपये 22 रुपये बाहेरच्या लोकांसाठी. 1,60,00,000 तुम्ही माझ्या विकास कामापासून मला तुम्ही वंचित ठेवलं. ते विकास कामाचे पैसे माझे. नाही, पुन्हा मुद्दा तोच आहे, मग हद्दवाढ का नाही? नाही, ते हद्दवाढ सोडा. ते सगळे पण जाऊ दे मी काय मुद्दे. म्हणतो, पैसे- पण नाही, आजच्या या चर्चेतनं तुम्हाला लक्षात आलं का सगळ्यांना, कोल्हापूरच्या नागरिकांना हे अत्यंत जळजळीत वास्तव आता समोर आलं आहे की आपण 89 लाख रुपये खर्च करून आता पॅचवर्कचं काम करतोय. व्हेअर ॲज कोल्हापूर शहरातील रस्ते सुस्थितीत करायचे असतील तर किमान 450 कोटी रुपये पाहिजेत. त्यामुळे आता जे काही काम सुरू आहे त्यातनं काय होणार आहे, म्हणजे ते अक्षरशः तोंडाला पानं पुसण्याचा सुद्धा प्रकार असं नाही येतो. आणि मला असं वाटतं की मग हे तुम्ही का करताय, मग तुम्ही का नाही लोकांसमोर सांगत किंवा याची श्वेतपत्रिका नाही का काढत की हे एवढंच बजेट आहे, त्यामध्ये हेच रस्ते होणार आहेत म्हणून? हे आता आंदोलन चालू आहे. तुम्ही जिल्हाधिकारी महोदयांनी तुम्हाला सांगितलं. नाही, माझं म्हणणं आहे की मला वाटतं की नाही, मी कोल्हापूर मला आता असं वाटतं ही चर्चा काय का मला- करावं लागली आपण? या शहरामध्ये राहणारे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांच्या मनाला लाज वाटली पाहिजे.
हा पालकमंत्री असतील, मंत्री असतील, आमदार असतील, खासदार असतील, हे ह्या खड्ड्याच्या रस्त्यावर कोण बोलायला तयार नाही. प्रत्येकाला जागा हडप करायची कारण कारण त्यांना उद्योग आहेत ना. अरे कोल्हापूर रस्त्यानं भरलंय, खड्ड्यानं भरलंय, त्याच्यावर कोणी बोलावं ना आमदार खासदारांनी. कोण बोलत नाही, का नाही बोलत? पॅचवर्कचं काम आज बंद आहे. कुठंही पॅचवर्कचं चालू नाही आहे. पेपरला लेख आल्यात आज कुठं पॅचवर्कचं काम आहे यांनी सांगावं चालू. आज बंद आहे. कुठं आहे, कुठं चालू आहे सांगा. आज सोमवारी लाईट नसते ना, त्यामुळे काही विषय नाही अहो त्याच्यामध्ये. आता ठीक आहे, आम्ही आता बघायला हो. लागलो पॅचवर्कचं काम बंदच आहे. आज फक्त नाही, पण काय- आता 89 रविवारी- लाखातून साधारण किती रस्त्यांचं आम्ही काय patchwork केलं, होणार आहे? प्रमुख रस्त्याचा आपण खड्डे भरायचा कार्यक्रम घेतला होता. आम्ही त्यामध्ये एक उदाहरणार्थ घेतो की गणपतीचा मार्ग होता, पालखी मार्ग होता, त्याच्यामध्ये आपण टेंबलाई टेंबलाई मंदिरापासून आपण आपल्या बिंदू चौकापर्यंतचे खड्डे भरायचा कार्यक्रम घेतलेला होता. त्याचबरोबर अंबाबाईच्या मंदिराचा परिसराचा आपण खड्डे भरण्याचा कार्यक्रम घेतलेला होता. आणि काही प्रमुख रस्ते जे आहेत म्हणजे बिंदू चौक, उमा टॉकीज, अंबाबाई पूर्ण परिसरातला खराब. खड्डे भरायचा कार्यक्रम हे जे म्हणतात ना, तो कसा केला गेला की जे काय जे कोण येणार होते मुंबईतनं त्यांचा जो रूट ठरला होता तेवढेच केले. आणि त्या दिवशी नेमकं त्यांचा रूट चुकला आणि त्यांची गाडी त्या बिनखांबी गणेशाच्या समोरच्या खड्ड्यात अडकली. ही परिस्थिती आहे. नाही, हे सगळं भीषण आहे. म्हणजे कोल्हापूर शहरातील रस्त्यांची ही अवस्था, तर कोल्हापूर शहराला जोडणाऱ्या सगळ्या रस्त्यांची याच्यापेक्षा भीषण अवस्था आहे. कोल्हापूर गगनबावडा असू दे, कोल्हापूर गारगोटी असू दे, कोल्हापूर राधानगरी असू दे, सगळेच रस्ते इतके वाईट झालेले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे PWD हे खातं हे सर्वात जास्त खातं असं वर्षानुवर्ष बोललं जाते, पण कुणालाही त्याची फिकीर नाही, सोयरसूतक नाही, त्याची लाज वाटत नाही, शरम वाटत नाही. आपल्यावरती हा एक बट्टा लागलेला आहे, कलंक लागला आहे, तो आपण धुवून काढला पाहिजे. आपण चांगलं काम केलं पाहिजे. आपण या शहराचे, या देशाचे नागरिक आहोत. त्यामुळं मी जे काही शिक्षण घेतलेलं आहे त्या शिक्षणाचा वापर माझ्या देशासाठी, माझ्या शहरासाठी मी करेन. बरं, त्याच्यासाठी 6वा 7वा वेतन आयोगातनं पगार पण घेत आहेत. ही काही समाजसेवा नाही आहे, पण तरीसुद्धा मुळात ती भावनाच संपत चाललेली आहे की मला चांगलं, चोख आणि प्रामाणिक काम करायचं आहे. आणि जे लोक कामाशी बेईमानी करतात त्यांच्याशी आपण काय बोलणार? वाहनधारकांची आणि जनतेची प्रतिक्रिया उत्स्फूर्तपणे मी सांगतो साहेब. आज बी न्यूजच्या माध्यमातून आपल्या स्थानिक नागरिकांची आणि आपल्या वाहनधारकांची आणि येणाऱ्या पर्यटकांची की फक्त आणि फक्त बाहेरचे कोणतरी नवीन आलेत किंवा VIP आलेत त्यावेळेलाच रस्ता होतो. आमच्या कोल्हापूर रातोरात. नागरिकांना न्याय मिळणार का नाही आणि न्याय मिळायची आम्ही अशा सोडू काय? आणि आज एकही वाहनधारक असा नाही साहेब जीव दवाखान्यात गेलेला नाही. साहेब पण पर्यटक आले की आपल्या कोल्हापूरच्या नावानं खडे फोडतात. परवाच एक पर्यटक म्हटला कोल्हापूर एक खड्डेपूर आहे, तरी पण आपल्या महानगरपालिकेला त्याची काहीही वाटत नाही. आज कोल्हापूरला नावं ठेवण्याशिवाय काय नाही. कुठलीही गाडी आली तर देशात आपल्या कोल्हापूरचं नाव घेतलं जातं, कारण आज रस्त्याच्या बाबतीत कोल्हापूरला नावं ठेवली जातात. साहेब, महापालिकेने सुधारावा कारभार. रस्त्यातील खड्डेचा त्रास आणि लॉसेस हे फक्त कोल्हापूर शहरापुरती मर्यादित नाही. या खड्ड्यामुळं वाहनांचं इंधन वाढलं, इंधन जास्त लागायला. दे नेवर थॉट अबाउट इट. हे कधी विचारच करत नाही की अरे आपल्याला इंधन भारतात तयार होत नाही, आपण परदेशातनं ते इम्पोर्ट करतो, डॉलरचा भाव वाढलाय, चालू तुट होती. लक्षच नाही, काहीही नाही, काहीही नाही. सुधारणा व्हायची शक्यता नाही. गँग्रीन झालंय, खरं आहे. सर्जरीची गरज आहे. पण तुम्ही आता एखाद्या रस्त्यावरती पॅचवर्क करायचे हे कसं निवडले? कुठल्या रस्त्यांची आता कामं प्राधान्याने करायची आता आम्ही हे कोणी ठरवलं? आता आम्ही प्रमुख रस्ते जे आहेत ते बरं. शहरामध्ये एंट्री करणारे बर, ते जे पॅचवर्कचं आम्ही करून घ्यायचं नियोजन केलेलं आहे आणि त्याप्रमाणे काम पण चालू केलेलं प्रभागातले अंतर्गत रस्ते आता सध्या नाहीये. आहे. सध्या नाही. प्रभागामधले जे आता काही मंजूर कामं आहेत हम्म. त्याची आम्ही कामं चालू केलेली आहेत. आता तुम्ही मला सांगा, प्रमुख रस्ते जे आहेत आता विल्सन पूलपासून महाराणा प्रताप चौक असू दे, महापालिका रस्ता असू किंवा CPR चौक ते आपला भवानी मंडप रस्ता असू दे किंवा कोंडावळीचा रस्ता असू दे, हे रस्ते 2 वर्षापूर्वी किती खराब होते आणि त्यानंतर आम्ही ह्यामध्ये गेल्या वर्षी आम्ही केले रस्ते. मग हे रस्ते अगदी सुस्थितीमध्ये आहेत. नाही, मला ऍक्च्युली तुम्ही आता योग्य मुद्द्यावरती आला. मला तेच विचारत होतं की तुम्हीच सिटी इंजिनियर म्हणून काम करत असताना शहरातील काही रस्ते बनवलेत ते अतिशय उत्तम दर्जाचे बनले. म्हणजे टाका चौक ते सन्मित्र हाऊसिंग सोसायटीपर्यंतचा रस्ता अतिशय उत्तम रीतीनं तो रस्ता बनला गेला. मग विशिष्ट रस्त्याला मात्र चांगल्या दर्जाचं काम होतं आणि बाकीच्या रस्त्यांकडे मात्र अजिबात लक्ष दिलं जात नाही. म्हणजे एक काळ असा होता की शिवाजी उद्यमनगरमध्ये जायचं म्हटल्यावर पोटात गोळा यायचा. इतके खराब रस्ते, जिथं मतदान नाही तिथं आपण रस्ते करायचे नाहीत ही आपल्या लोकप्रतिनिधींची भावना. मग
एका बाजूला एखादा रस्ताच चांगला होतो आणि बाकीच्या सगळ्या रस्त्यांची मात्र दुरावस्था होते. असं का होतं? उद्यमनगर रस्ते आता चांगले केले नाही, आहेत. नाही, 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 असं सर्व का साहेब होतं? नाही, काय माझा लॉजिक आहे मा- तुम्ही आता असं म्हटला की शहरात येणारे प्रमुख रस्ते अरे टॅक्स आम्ही भरतो ना, आमचे रस्ते पहिल्यांदा दुरुस्त करा. हे बाहेरच्या येणाऱ्यांना काय म्हणतात, नाही, घरातल्या तुम्ही- पोरांना उपाय ठेवायचं आणि बाहेरच्या पलीकडच्या पोरांना म्हणायचं ये आणि अहो, मेजवानी बाबा, खा म्हणून. अहो, तुमच्या- नाही नाही चुकी तुमच्या दारातला absolutely रस्ता wrong. केलाय ना आम्ही. तुम्ही किती रेफरंडम एक तुम्ही नंबर या केला देशामध्ये रस्ता. रेफरंडम घ्या. कोल्हापूरच्या लोकांचं मत असं आहे अरे गल्ली बोळातले रस्ते पहिल्यांदा दुरुस्त करा. कोण येते बाहेरचा कोण नाही आलं काय फरक पडत नाही आहे. अरे आम्ही टॅक्स भरतो, आमचा रस्ता योग्य ठेवा. तुम्ही म्हणताय ते तुमच्या जागी तुम्ही योग्य आहात, पण मगाशी मी तुम्हाला जो विचारलं त्याचं तुम्ही उत्तर दिलेलं नाही, टाळलेलं आहे की एखादाच रस्ता चांगला होतो जो तुम्हीच केलाय आणि एखादा रस्ता जो तुमच्याच कारकिर्दीत तयार झालेला असतो, तुमच्याच देखरेखीत तयार झालेला असतो, त्याची मात्र अवघ्या 2 महिन्यात 3 महिन्यात पूर्णपणे धुळदाण उडते. हे असं 2-3 महिन्यामध्ये रस्ते कुठलेही खराब झालेले नाही आहेत. पहिला मी तुम्हाला सांगतो 2-3 महिन्यामध्ये कुठलेही रस्ते खराब झालेले नाहीत. मग तुमच्या दृष्टीनं खराब होण्याचं ड्युरेशन काय असलं पाहिजे? आमचं साधारणपणे वर्ष ते 2 वर्षामध्ये रस्त्याला ते कसं बेसिक काय होतं आपल्याकडे आपण त्याला वेरिंग कोड वगैरे घेतच नाही ना. का घेत नाही तुम्ही? आपल्याकडे पैसे तंत्रज्ञ तेवढे नाहीत आहात, तुम्ही- ना. बेसिक मुद्दा कसा आहे की एखादा रस्ता केल्यानंतर आपण काय करतो, तो रस्ता झाला त्याचा DLP संपला तरी जोपर्यंत त्याला खड्डे पडत नाहीत फुटभर तोपर्यंत एवढा आपण बघत नाही. का बघत नाही? आपल्याकडे तेवढा निधी नाही. याला रस्त्यांचं एक वेळापत्रक करायला पाहिजे की ते बाबा 2-3 वर्षांनंतर त्याला एक वेरिंग कोड घ्यायला पाहिजे, 2 वर्षानंतर त्याला प्रिव्हेंटिव्ह कोड घ्यायला आपण पाहिजे. हू स्टॉप यू कुणी थांबवलं आवाज मला? थांबवलं नाही. आमच्याकडे प्रोग्राम आहे ना, पैसे नकोत का बाबा? अहो, ते असं काय आम्ही म्हणताय मग? आता आम्ही काय करूया, एक काम करूया साहेब. कोल्हापूरच्या सुस्थिती चालण्यासाठी आम्ही काही लोक आमचे तुम्हाला एक किडनी देतो, किडनी विका आमच्या आणि घ्या पैसे. त्याचा विषय नाही आहे. मग काय? माझं एक उत्तर द्यायचं नाही, साहेब. पुन्हा काय आहे आता? त्याच बरोबर आम्ही आणि पुन्हा या अपेक्षा- या चर्चेतनं काहीच निघणार मी नाही की माझं पुन्हा उत्तर मुद्दा- द्यायचं की कोल्हापूरचे खड्डेपूर व्हायचं कारण पहिला दास कंपनीसाठी एवढी मी आंदोलनं केली, एवढी केली, निदर्शनात सगळं दाखवलं. कुणीही साहेब आपली शहरातला कुठला जर नागरिक रस्ता पार करून जर पाण्याची पाईपलाईन घ्यायची तर 25,000 रुपये पहिला भरावा लागतात डिपॉझिट, तर तुम्हाला तो खड्डा उकरून देतात, अन्यथा कारवाई करतात किंवा गुन्हे दाखल करतात. आणि ह्या दास कंपनी अख्ख्या कोल्हापूरभर सगळे उकरले, त्याचं डेप्थ बघितले, त्याला दाखवले, सगळे चुकीचे. तरी पण कुठल्याही अधिकाऱ्याने त्यांना म्हटले नाही की ह्यांनी कॉन्ट्रॅक्टमध्ये कसं असते त्या डेप्थमध्ये ते प्लॅनिंगप्रमाणे त्यांनी ती पाईप ठेवायची असते, त्यानंतर झाकण, त्यानंतर ती वाळू, त्यानंतर त्याचं सपाटीकरण, त्यानंतर त्याच्यावर कॉन्क्रिटीकरण, हे सगळं आपलं डांबरीकरण हे करायचं असते. त्यातला कुठलाही प्रकार केला नाही. आज पण तसेच सगळे खड्डे आहेत. आणि यांना दाखवल्यानंतर उलटं मला मुंबईला फोन केले राजूला थांबवा म्हणून. हे काय अर्थ आहे साहेब? म्हणजे आम्ही आंदोलन करायचे आणि ह्यांनी फोन करायचे आम्हाला थांबवायचे. साहेब माझ्याकडे सोल्युशन आहे. बोला. आम्ही शेवटच्या टप्प्यात आलोय. आम्ही नुसती तक्रार करणार नाही. वी आर हॅव्हिंग अ सोल्युशन. आणि तेही मान्य करतील की ज्या वेळेला रस्त्याच्या विषयामध्ये मी चांगले सजेशन दिलेले आहेत. आताच आम्ही त्यांनी चांगले सजेशन दिले, त्यांनी प्रामाणिकपणे फॉलो करून ते आता साहेब नवीन साहेब हे भरण्यासाठी, खड्डे भरण्यासाठी एक नवीन केमिकल कॉन्क्रीट आलेलं आहे. पेटंटेड आहे, इंडियन पेटंटेड आहे. त्यांनी प्रयत्न केला, बऱ्याच ताकद लावून त्यांनी प्रयत्न करून तो माणूस आता पुढच्या आठवड्यामध्ये सॅम्पल द्यायला पाहिजे. साहेब पहिली गोष्ट एक वृद्ध वाक्य ठेवा, फार फेमस आहे, ना खाऊंगा ना खाऊंगा. पहिली गोष्ट पहिलं ते ते ज्या केलं ना- दिवशी होईल त्या दिवशी नाही, रामराज्य, नाही नाही, सुशासन. मी काय म्हणतोय घ्या, आपण आहे बघा, हे एका दिवशीच नाही सगळं सुधारणार. आपण टप्प्याटप्प्याने झालं पाहिजे. एक प्रभाग निवडूया, आपण एक प्रभाग निवडूया. एक पैसा खाणार नाही, एक पैसा कोणाला खाऊ देणार नाही. नंबर 1. नंबर 2, जे काम करीन ते शास्त्रीय दृष्ट्याच करीन, भले त्याला 4 महिने लागू द्यात. सिव्हिल इंजिनिअरचे तंतोतंत पालन करून मी करीन. नंबर 3, ग्लोबल वॉर्मिंग, कमी वेळेमध्ये पडणारा पाऊस, फ्लॅश फ्लड्स हे कन्सिडर करून ते डिझाईन करावं डिझाईन बदलणं गरजेचं आहे. झालं. आता माझं म्हणणं असं आहे की एक ट्रायल तौर एक प्रभाग जर आपण घेतला तर 6 महिन्यामध्ये, वर्षभरामध्ये त्याचे निकाल आपल्याला कळतील. आणि मग आपण ते हळूहळू आखंड शहरभर नाही, पुढच्या टप्प्यामध्ये नवीन 5 प्रभाग असं केलं तर होण्यासारखं आहे. आजार गंभीर आहे, परंतु तो बरा होणारा आहे. तुमच्या मनामध्ये तो बरा करायची इच्छा पाहिजे. आमच्या मनामध्ये आहे इच्छा करायची, आणि बाबा तेवढ्यासाठी मी तुम्हाला सुद्धा म्हणजे कन्सल्ट करत असतो. पण हे असं फार अवघड असा आहे. विषय नाही की सर, म्हणजे बाबा- अवघड नाही आहे, पण त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इच्छाशक्ती पाहिजे, प्रामाणिकता पाहिजे. ह्या- पुन्हा या चर्चेमध्ये आता सगळ्यात शेवटी काय झालं, पहिल्यांदाच त्यांनी सांगितलं की आम्हाला रस्ते बनवायचे, पण आम्ही रस्ते बनवतच नाही, आम्ही केवळ पॅचवर्क करतोय, आम्ही केवळ रिसर्फेस करतोय, त्यामुळे त्यातनं काहीच आउटपुट नाही आहे. रस्ते पुन्हा खराब होणार आहेत
आणि जर संपूर्ण शहराचे रस्ते सुस्थित मला एक मिनिट 450 बोलायचं कोटी आहे, पाहिजे. जे काय आता ठीक आहे, जे 450 कोटी येतील किंवा तो विषय मला वेगळा पूर्ण आहे. करू द्या मला. मला पूर्ण ऐकून घ्या. माझा बाबा, उपाय पूर्ण करू द्या ना. हे बघा, माझ्या उपायपैकी हे सगळं झालं. आता जरा प्रशासकाकडे येऊया. टेक्निकल माणसाला टेक्निकल कामच द्या. ते यांच्याशी बोलून उपयोग नाही. नाही, नाही, ते यांचे नाही, वरिष्ठ नाही, अधिकारी नाही. आहेत. हे सिटी इंजिनियर आहेत नाही, पण ना, हे हे कमी होतात ना. आता विषय बघा, 65 रस्त्याचे पंचनामे काढणार. अरे कोण काढणार? ॲडिशनल कमिशनर. त्याला काय कळतं ह्यातलं टेक्निकल मधलं? हां, तो हे ऑडिटर, त्याला काय कळतो त्यातलं? DBM काय आणि FIBM काय आणि FIBM काय, डांबर कशाला म्हणायचं, किती MM, त्यांनी रस्ते तपासले. म्हणजे टेक्निकल माणसानं केलेले रस्ते नॉन टेक्निकल माणूस रिपोर्ट करून तोच रिपोर्ट सादर करणार, अत्यंत चुकीचा आहे. ह्याना सिटी इंजिनियरनी तो प्रयत्न करावा. तुमच्या हाताखाली असलेला वर्कफोर्स ह्या टेक्निकल कामासाठीच वापरला गेला पाहिजे. ही माझी दुसरी माझा सूचना आहे. ह्यानं बरंचसं दुरुस्त होऊ शकते. आणि तिसरी गोष्ट की नाही साहेब, आम्ही कारणीभूत आहोत. उगाच सगळं तुमच्यावर ढकलणार नाही. अरे मला जर माझं काय करायचं असेल ना, तर रस्ता करायचा करून घेणार आहे बाबा. हिने रस्ता करायचा आणि तिसऱ्या दिवशी मी ते खणून काय ते करत बसायचं. हां, अनेक उत्सव, अनेक समारंभ, होळी, 4 डांबाचे पैसे भरायचे आणि 35 डांब खणायचे. अरे मित्रांनो, अरे आपण आपल्या पायावर बगड मारालोय. खरंय, पण हे कुणाला मान्य होत नाही. कारण आम्ही कोल्हापुरी जगात भारी असं म्हणायचं आणि मग आमच्या भावना दुखावल्या की अजून मग आपल्याला त्रास होतो, राग येतो. त्यामुळे मला असं वाटतं की आता जसं बाबा इंदुलकर म्हणतायत की याच्यावरती जर आपल्याला खरोखर या शहराची कायमस्वरूपी शाश्वत प्रगती पाहिजे असेल तर आपण आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे. आपली सगळी यंत्रणा बदलली पाहिजे. ना खाऊंगा ना खाणे दूंगा हे तर खूप पुढचं आहे. मी खातो पण काम चोख करतो, प्रामाणिक करतो, एवढी जरी भावना आली तरी काहीतरी होऊ शकेल. आणि या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपल्या महानगरपालिकेचं उत्पन्न वाढलं पाहिजे. महानगरपालिकेला भरपूर बजेट आलं पाहिजे, निधी आला पाहिजे. त्यासाठी आपल्या सगळ्या लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केला पाहिजे. आणि जसं ते सांगितलं की 100 रुपये मंजूर झाल्यानंतर ते खाली येताना जर 50 रुपयेच येत असतील, 30 रुपयेच येत असतील तर त्यातनं काही होणार नाही. हे फार मोठी असं एक सर्कल तयार झालेलं आहे, विषचक्र तयार झालेलं आहे. हे भेदायचं असेल तर सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. प्रयत्न केलेले आहेत. याबद्दल तुम्हाला दुसरा विषय सांगतो की आता आपण नगरोत्थानासाठी जो प्रस्ताव सादर केला होता त्यावेळेला क्षीरसागर साहेबांनी ती बैठक लावून CM साहेबांची बैठक लावून त्याला 110 कोटीचा प्रस्तावासाठी प्रयत्न केलेले आहेत. आणि ते ठराविक प्रमुख रस्ते जे आहेत त्याचं आम्ही टेक्निकल सँक्शनला आता सबमिट केलं आहे. साधारणपणे 19 रस्ते आहेत प्रमुख रस्ते शहरातले. ते आम्ही पण ते तरी शास्त्रशुद्ध पद्धतीनं पद्धतीनं नव्यानं तयार होण्याच्या का केवळ पुन्हा नाही, नाही, पॅचवर्क आणि नवीन- तात्पुरती मलमपट्टी नवीन असेल? त्याचं क्रस डिझाईन करून त्याचं त्या पद्धतीनं त्याचं आपण केलेलं आहे. हे तुमच्या प्रयत्नाला यश मिळो. कोल्हापूर शहरातील रस्ते नजीकच्या काळात लगेच काही खड्डे मुक्त होतील असं मला वाटत नाहीये. हे सत्य आहे. प्रमुख मार्ग तरीच खड्डेमुक्त होतील, ते 100% असा विषय नाही. परंतु जे काय आता आमचं काम चालू आहे, जे काय मंजूर कामं आहेत ती चांगल्या रीतीनं दर्जेदार करण्यात आम्ही करणारच आम्ही त्याच्यामध्ये. आणि नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा थोडक्यात शहराबाहेरून येणाऱ्या लोकांसाठी चांगले रस्ते आपण देणार. शहरातले नाही, असं तुम्ही तुम्हाला- internal रस्त्यासाठी पण आम्ही करतो. न्यूजच्या माध्यमातून स्पष्ट सांगतो, जर हे काम साहेब कुठं जर परत थांबलं आणि जनतेला परत जर खड्ड्यात घालायचा नाही, आता प्रकार आला, उद्रेक तर नाही. आम्ही आता स्पष्ट सांगतो, झालाच आहे. ऐकणार नाही. झालाच झाला आहे. आहे. आम्ही त्याच्यावर उद्रेक नाही. कुणालाही थांबणार नाही. कुणीही आम्हाला सांगू देत. महापालिकेला घेराव घालणार आणि जोपर्यंत कोल्हापुरातले रस्ते नाही राजू, होत काय नाही- आहे, महापालिकेला घेराव करून यांना काही फरक पडत नाही. त्याला असा एक वेगळा उद्रेक करावा लागेल की ज्याच्यातून सगळ्यांना लक्षात येईल की जनतेची ताकद काय असते. एनिवे, आत्ता तरी सिटी इंजिनियर साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे की शहरातील प्रमुख रस्ते चांगले करण्याचा प्रयत्न आहे. नगरोत्थानमधनं जर निधी आला तर त्या निधीतून अजून चांगले रस्ते होतील आणि कोल्हापूर शहराची खड्डेपूर ही ओळख पुसायला थोडीफार तरी मदत होईल. आजच्या चर्चेत हे तीनही मान्यवर सहभागी झाले, विस्तृतपणे बोलले, अतिशय काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. याबद्दल मी सरनोबत साहेबांचे आभार मानतो. बाबा इंदुलकर आणि राजू जाधव आपले आभार. धन्यवाद. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. नमस्कार.